मनोज जरांगेंच्या भेटीला आज सरकारकडून कोणतंही शिष्टमंडळ येणार नाहीये। राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे। राज्य सरकार पुढील चर्चेसाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार आहे। कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच राज्य सरकार पुढील दिशा ठरवणार आहे। पुढारी न्यूजला ही एक्सक्लुझिव्ह अशी माहिती मिळाली। न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मग सरकार पुढची दिशा ठरवणार आहे। आजच्या दिवसभरात सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ येणार नसल्याची माहिती आहे। सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे। पुढारी न्यूजला ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली। तरी दृश्य आपण पाहतो, ही लाईव्ह दृश्य आहेत। एक आंदोलक सिग्नलच्या पोलवर वर चढलेले होते। हा आंदोलक, आपण या आंदोलकाचे दृश्य पाहू शकतोय, तो सध्या खाली उतरतोय। मात्र या आधी सुद्धा आंदोलक बऱ्याचदा या पोलवर चढले, म्हणजे मागच्या 4 दिवसांमध्ये या लाईटच्या पोलवर चढून वर भगवा झेंडा फडकवण्याचं काम या आंदोलकांनी केलं। तशीच दृश्य आत्ताच्या क्षणाला आपण लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एक आंदोलक पोलवर चढला होता, त्यानं वर गेला आणि पुन्हा खाली उतरतानाची ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। सिग्नलचा तो पोल आहे, ट्रॅफिक सिग्नलचा पोल, त्यावर वर चढून भगवा फडकवणं आणि तिथून तो आंदोलक खाली उतरलेला आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, मागच्या 4 दिवसात या परिसरामध्ये असं बऱ्याचदा घडलंय की आंदोलक लाईटचे पोल असतील किंवा मग सिग्नलचे पोल असतील, या पोलवर चढलेले आहेत आणि तिथं वर त्यांनी भगवा फडकवलाय, पुन्हा खाली उतरलेत। आता आज सुद्धा ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मराठा तरुण तो वरती चढला होता आणि तू माझ्या मागे बघशील तर या आणि त्या तरुणाने वरती जाऊन भगवा झेंडा पुन्हा एकदा लावला। आपण पाहिलं मागच्या 3 दिवसापासून असे अनेक प्रकार इकडे घडले होते आणि प्रत्येक सिग्नलवरती जे आपण झेंडे बघतोय तर ते मराठा तरुणाने लावले आणि आता 2 मिनिटांपूर्वीच त्या तरुणाने हा झेंडावरती लावला आणि तो खाली आला आणि एक मराठा लाख मराठा असे नारे आता तरुणांनी ते देण्यास सुरुवात केलेली आहे। इथे जवळपास हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक पुन्हा आता सीएसएमटी परिसरामध्ये रस्त्यावरती उतरले आहेत। पोलिसांनी पण देखील त्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। जीवन सुरळीत देखील चालू आहे। काही अन्न आपण मागे तू बघू शकतोस की ट्रक्स देखील लागलेले आहेत आणि अनेक तरुण मोठ्या मोठ्याने डान्स देखील करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्या फ्लेक्स देखील ते आपण पाहू शकतो की ते झळगावत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही अशा देखील घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या 3 दिवसापासून अनेक असे घटना देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतात की तरुण असेल किंवा काही लोक असतील ते झाड ह्याच्यावरती पोलवरती चढतायत आणि तिथे झेंडे देखील लावताना पाहायला मिळतात। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीसाठी। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातून, आझाद मैदानाच्या बाहेरचा हा सगळा परिसर।